लक्षवेध न्यूज नेटवर्क. अचूक वेळ अचूक बातमी. नमस्कार, लक्षवेध न्यूज नेटवर्कमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती मध्ये मोहोळ तालुक्यात भाजपाला 4 जागा, राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाला 1 जागा, तर शिवसेनेला 1 जागा. अतिशय अटीतटीच्या या निवडणूक झाली. त्यामध्ये पेनूर जिल्हा परिषद गटामध्ये चरणराज चौरे हे विजयी झाले आणि ते विजयी झाल्यानंतर प्रथमच औंढी या गावाला भेट त्यांनी दिली आणि गावातील असतील शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, विद्यार्थ्यांचे असतील, तसेच विविध नागरिकांचे प्रश्न देखील त्यांनी जाणून घेण्याचा प्रयत्न केला होता. बॉस, लक्षवेध न्यूज न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. काय सांगाल, आज आपण औंढी ग्रामस्थांनी शेतकऱ्यांची भेट घेतली. खरं तर निवडणूक झाल्यापासून ते आत्तापर्यंत प्रथमतः जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्षच्या निवडी झाल्या आणि काल 27 तारखेला या ठिकाणी सभापतीच्या निवडी झाल्या आणि आता येणाऱ्या 1 तारखेपासून कामकाजाला सुरुवात होईल झेडपीच्या. त्याच्यात अनुषंगाने या ठिकाणी शेतकरी बांधव असतील, ग्रामस्थ असतील, या ठिकाणचे ग्रामपंचायत सदस्य, पार्टी लीडर, सरपंच या सर्वांशी एक आम्ही इथे बैठक घेऊन या ठिकाणी गावातल्या अडीअडचणी जाणून घेतल्या. या ठिकाणी लाईटची अडचण असेल, पाण्याच्या समस्या असतील, रस्त्याच्या समस्या असतील, आरोग्याच्या असतील, शाळेशी निगडीत काय प्रश्न असतील, अशा समस्या या ठिकाणी जाणून घेतल्या आणि या ठिकाणच्या बांधवांनी या ठिकाणी चांगलं मतदान करून या ठिकाणी मला निवडून देण्यामध्ये भाग त्यांचा देखील आहे. त्याच पद्धतीनं पेनूर झेडपी गटातील 10 गावामध्ये प्रत्येक गावात जाऊन प्रत्येकाच्या समस्या विचारणं आपलं कर्तव्य आहे. या जनतेने, मायबाप जनतेने एवढ्या मतानं निवडून दिल्याबद्दल मी त्यांचं आभार व्यक्त करतोय प्रत्येक ठिकाणी जाऊन आणि काम देखील करतोय. प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन त्याच्या अडचणी जाणून घेण्याचा मी प्रयत्न करतोय आणि प्रत्येकाच्या अडचणी सुटणार यात तीळ मात्र शंका नाही. आज आपण विविध शेतकऱ्यांच्या तसेच गावातील नागरिकांच्या देखील भेटी घेतल्यात. काय नेमक्या समस्या काय सांगतात आणि त्या आपण कशा पद्धतीने मार्गी लावतो? खरं तर आता या ठिकाणी लाईटची समस्या अतिशय मोठ्या प्रमाणात आहे. कारण का सिंगल फिजचा प्रॉब्लेम आहे, डीपी व्यवस्थित चालत नाही, डीपी जळत आहेत. या ठिकाणी बरेचसे प्रॉब्लेम आहेत. या ठिकाणी आत्ताच आम्ही या ठिकाणी देवकर साहेब असतील आपल्या मोहोळ तालुक्याचे कुरुल डिव्हिजनचे देवकर साहेबांना बोललो, करांडे साहेबांना बोललो. या ठिकाणी कशा पद्धतीनं आपल्याला लाईट कुठल्या ह्याला प्रत्येक भागाला कशा कशा पद्धतीने सोडता येईल आणि शेतकऱ्यांच्या अडचणी दूर होतील यासाठी आपण प्रयत्न करतोय. 100% काय ना काय त्यात तोडगा काढून, मार्ग काढून कशी सुरळीतपणे लाईट चालेल या ठिकाणी एमएससीबीचं बी अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी देवकर साहेब आपल्याला सहकार्य करतात. मोहोळ तालुक्यातील सर्व एमएससीबीचे अधिकारी सहकार्य करतायत. तर कशा पद्धतीने आपल्याला शेतकऱ्यांना लाईट देता येईल ह्यासाठी आम्ही प्रयत्न करतो. खरं तर जिल्हा परिषद निवडणूक लागण्याच्या अगोदरच गेल्या 2 वर्षापासून या आपल्या पेनूर जिल्हा परिषद गट किंवा इतर ठिकाणी आपण विविध शासकीय योजनेतून देखील निधी मोठ्या प्रमाणात आणला होता. आता तर आपण जिल्हा परिषदमध्ये प्रवेश केलेला आहे. येणाऱ्या काळात या गटाचा विकास करण्यासाठी काय आहे, म्हणजे आपल्यासमोर काय ध्येय असणार? खरं तर प्रथमतः ह्या ठिकाणी शेतकरी बांधवांना रस्तं अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. लाईटची गोष्ट महत्त्वाची आहे. ह्या 2 गोष्टी आम्ही त्या ठिकाणी हे करून प्रत्येक शेतकऱ्याला व्यवस्थित रस्ता मिळाला पाहिजे, त्यांना लाईट व्यवस्थित मिळाली पाहिजे. हे गोष्टी प्राधान्यानं त्या ठिकाणी आपण 100% करतोय. आणि ज्या मी माझ्या मतदार बंधूंना मी शब्द दिला आहे, माझ्या माता भगिनींना शब्द दिला आहे, तो शब्द 100% येणाऱ्या काळामध्ये पूर्ण केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. खरं तर आपला पेनूर जिल्हा परिषद गट हा पूर्णतः उजनीच्या पाण्यावरती भिजवला जातोय, परंतु उजनीच्या पाण्याचं समसमान असं वाटप होताना दिसत नाही. ते कशा पद्धतीनं? 100% समसमान होणार तसं काहीच नाही. हेड टू हेड ही ह्या पद्धतीने त्या ठिकाणी दिलं जातं. ज्या पद्धतीनं रोटेशननं पाणी प्रत्येकाला ह्या ठिकाणी मिळणार आहे. ज्या ठिकाणी कुठं प्रॉब्लेम वाटत असेल तर ज्यावेळेस शेतकरी आम्हाला सांगतील त्यावेळेस आपण त्या ठिकाणी वरिष्ठ अधिकाऱ्यांना बोलून त्या ठिकाणचा प्रश्न 100% मार्गी लावतोय आणि 100% लागणार त्यात ते मात्र शंका नाही. खरं तर नुकताच जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष हे भाजपकडे गेले आहेत आणि विशेष समित्या देखील भाजपकडे आहेत. परंतु आपण शिवसेनेचं गटनेता म्हणून नेतृत्व करता. कसं म्हणजे जिल्हा सभागृहात कसं म्हणजे जुळवून घेता येईल? भाजपाचा अध्यक्ष, उपाध्यक्ष जर असेल, सभापती जर भाजपात असतील, शेवटी मित्रपक्ष म्हणून या ठिकाणी आपण काम करत असताना शेवटी लोकांचा प्रश्न सुटलं पाहिजे यासाठी 100% आम्ही प्रयत्न करतो. शेवटी महाराष्ट्र राज्यामध्ये भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना असं युतीचं सरकार आहे. या युतीच्या सरकारमध्ये आम्ही देखील आहे. आम्ही जर वेगळ्या पद्धतीने लढलो असेल तर लढाईपर्यंत तो विषय ठीक होता, परंतु इथून पुढच्या काळात देखील
ह्या ठिकाणी पालकमंत्री जयभाऊ गोरे यांच्या देखील आमचं बोलणं झालेलं आहे की आपल्याला ह्या ठिकाणी सर्वसामान्य जनतेच्या अडचणी सोडवण्यासाठी, सर्वसामान्याचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आपण हाताहात घालून काम करूया, असा शब्द ह्या ठिकाणी पालकमंत्र्यांनी आम्हाला दिलेला आहे. खरं तर विधानसभेच्या अगोदर तालुक्याचे विद्यमान आमदार राजू खरे हे तुमच्यासोबत होते, परंतु नुकताच देवडी वापळे या भागामध्ये नुकताच त्यांनी गारपीटग्रस्तांचा दौरा देखील केला होता. त्या दौऱ्यात आपण दिसलं नाही आणि कालच या सोलापूर जिल्ह्याच्या राज्यसभेच्या खासदार ज्योतिताई वाघमारे या आपल्या दौऱ्यात दिसल्या, त्यावेळेस राजू खरे दिसणार. काय सांगाल नेमकं दोघांमध्ये अंतर का पडलं जातं? अंतर वगैरे असा कुठला भाग नाही. या ठिकाणी राज्यसभेच्या खासदार ज्योतिताई वाघमारे यांना एकनाथजी शिंदे साहेबांनी आदेश दिले की तुम्ही त्या ठिकाणी जाऊन शेतकऱ्यांना भेटा. ताई तात्काळ त्या ठिकाणी मुंबईला होत्या, मुंबईवरून निघाल्या आणि शेवटी 25-26 गावाचा विषय त्या ठिकाणी होता. गारपीट मोठ्या प्रमाणात झाली. पूर्ण गावं आमदार साहेबांना कव्हर होत नव्हती आणि ज्योतिताईला बी पूर्ण गावं कव्हर होत नव्हती. काय गावं राजभाऊ खरे आमदारांनी केली, काय गावं खासदारांनी केली. या ठिकाणी अशा पद्धतीनं त्या ठिकाणी ठरवून असा दौरा आम्ही त्यांनी देवडीकडून चालू केला आणि ज्योतिताईंनी येवतीकडून चालू केला. अशा पद्धतीनं प्रत्येक गावामध्ये भेट देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी आम्ही केलेला आहे. खरं तर विविध शेतकऱ्यांच्या समस्या मांडण्यासाठी शेतकरी विद्यमान आमदार राजू खरे यांना फोन देखील करतात, परंतु त्यांचा फोन त्यांनी रिसिव्ह करत नाही. तर दुसरीकडे आपण मिस कॉल जरी दिला तरी आपण माघारी फोन करतो. नाही, शेवटी आमदार म्हणून काम करत असताना तालुक्यातील 144 गावातील बरेचसेच कॉल त्यांना येत असतात. काहीतरी कामामध्ये असल्यामुळे त्या ठिकाणी होत असेल. तर प्रत्येक नागरिकाने त्या ठिकाणी ज्या काय विषयात कॉल जर नाही उचलला तर त्यांच्यापाशी गेल्यानंतर 100% आमदार राजाभाऊ खरे हे त्या ठिकाणी मार्गी लावतात आणि प्रत्येक सर्वसामान्य जनतेसाठी अहोरात्र काम करणारा एक आमदार, मोहोळ तालुक्याचा चांगला आमदार त्या ठिकाणी काम करतोय. गैरसमज करण्यापेक्षा आपण स्वतः जाऊन भेटणं, स्वतः जाऊन प्रश्न आपले मार्गी लावून घेणं हे देखील आपलं काम असतं आणि त्या ठिकाणी 100% ते काम करतात असा मला 100% विश्वास आहे. तर हे होते पेनूर जिल्हा परिषद गटाचे विद्यमान जिल्हा परिषदेचे चरणराज चौरे. येणाऱ्या काळात शेतकऱ्यांचे, विद्यार्थ्यांचे तसेच नागरिकांचे प्रश्न प्रामुख्याने मांडून या भागाचा कायापालट आणि या भागाचा विकास करण्याचं करू असं आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्कशी बोलताना सांगितलं. धन्यवाद. आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा